जय जय रघुवीर समर्थ। मना सर्वही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा। जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 203 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थ अत्यंत तर्कवादी अशा दृष्टिकोनातून आपल्याला या आत्मज्ञानाची उकल करून देत आहेत। सर्वप्रथम 2 श्लोकांमध्ये त्यांनी या आत्मज्ञान नामक स्थितीचं गुज अर्थात रहस्य आपल्याला समजावून सांगितलं। इथं रामाशिवाय दुसरं कोणी शिल्लकच राहत नाही असं हे अद्वैत अनुभवाचं एक प्रकारे समर्थांसारख्या संतांनी केलेलं वर्णन। खरं तर जो अद्वैत अनुभव आहे त्याला शब्दबद्ध जो करू शकतो तोच खऱ्या अर्थाने समर्थ। अशा समर्थांनी आम्हाला आत्मज्ञानाची स्थिती सांगितली, परंतु केवळ ती स्थिती सांगून हे संत थांबत नाहीत। या स्थितीपर्यंत जाण्यासाठी जीवाने नेमकं काय करावं, तर त्यासाठी शुद्ध परमार्थाची त्याने कास धरावी हा देखील समर्थांनी आपल्याला आर्जव केला। शुद्ध परमार्थ म्हणजे काय, त्याचं विश्लेषण आपण गेल्या श्लोकामध्ये बघितलं। आणि तो शुद्ध परमार्थ आहे, धरी सज्जन संगती धन्य होसी। अशा सज्जनाचा संग करावा, अशा सज्जनाचं श्रवण करावं जो आम्हाला साधन निष्ठ करेल, जो आम्हाला विमल ज्ञानाचं निरंतर निरूपण सांगेल, ज्याला कशाची अपेक्षा नाही, अभिलाषा नाही, जो केवळ तुमच्याकडून उपासनेचंच एकमेव आर्जव करतोय। अशा संताच्या ठाई बसून त्याचे शब्द आपण एकाग्र चित्ताने निरंतर श्रवण करावेत। आणि त्याही पलीकडे जाऊन आपण मुखाने घेत असलेलं नाम, या नाम महाराजांचंच निरूपण आपण आपल्या हृदयामध्ये निरंतर श्रवण करावं, अशा निष्कर्षाप्रत आपण गेल्या श्लोकामध्ये आलो। समर्थ ज्यांना आजच्या या परमार्थाच्या वाटचालीमध्ये सद्गुरू प्राप्त झालेले आहेत, त्या सद्गुरूंच्या विषयी त्या जीवाच्या अंतरंगामध्ये कशी धारणा असावी याचं वर्णन आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगतात। काय म्हणतात समर्थ, मना सर्वही संग सोडून द्यावा। हे मना, सर्व संग सोडून देतो आणि अति आदरे सज्जनाचा धरावा। हे मना, तू निरंतर अशा सज्जनालाच आपल्या अंतरंगामध्ये धारण कर। काय होईल बरं, जयाचे निसंगे महादुःख भंगे। ज्याचा संग केला असता हे मना, तुझ्या अंतःकरणामध्ये दुःखाला नाही, महादुःखाला देखील स्थान राहणार नाही। जिथं महादुःख देखील लयाला जाईल असा हा सज्जन संग आहे। जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे। आणि ज्याच्या संगतीमध्ये केवळ त्याच्या असलेल्या अनुसंधानात, त्याच्या अस्तित्व भावनेमध्ये पडून राहिला असता,
जीव हा स्वाभाविकपणे उद्धरून जातो. अशी ही सज्जन संगती हे मना तू अंतरंगामध्ये धारण कर. हे समर्थांचं या श्लोकाच्या आधाराने सरळ अर्थ आम्हाला सांगणं आहे. सज्जनो, पुनश्च एकदा संग या शब्दावरती आपल्याला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आपण संग या शब्दाचा अर्थ मनोबोधामध्ये वारंवार ऐकलाय, पण तरी देखील संग या शब्दाची आम्हाला पुन्हा पुन्हा उकल करून द्यावी लागते. याचं कारण असं आहे की हे चंचल मन आहे. हे मन निरंतर वेगवेगळ्या गोष्टींशी गुरफटतं, वेगवेगळ्या गोष्टींशी संग बांधतं, आणि असा संग बांधल्यामुळं त्या वस्तू स्वाभाविकपणे मनामध्ये प्रविष्ट होतात. मग तो संग एखाद्या व्यक्तीशी असेल, एखाद्या वस्तूशी असेल, एखाद्या विचारांशी असेल, जे या दृश्य जगामधले आहेत. बघा, आपल्या घरामध्ये एखादा प्रसंग घडला की आपलं मन त्या प्रसंगाने कसं भरून जातं याचा अनुभव आम्हा प्रत्येकाला आहे की नाही. आणि मग त्या वस्तूची अपूर्णता हा आमच्या मनाचा स्वभाव बनतो. माझ्याकडे परवाच कोणीतरी एक जण आलं होतं. त्यांचं मुलावरती अत्यंतिक प्रेम, आसक्ती अर्थात ती प्रत्येकाची असतेच, आणि त्या मुलाच्या विवाहाबद्दल ते अनेक शंका कुशंका घेऊन माझ्याकडे आले होते. मी यामधून एकच बघितलं की त्या आईचं मन त्या मुलाच्या आसक्तीपायी किती गुरफटलं गेलंय. त्यांना कितीही आपण जर सांगितलं की नामस्मरण करा, महाराजांवरती सोपवा, तरी देखील ती भावना त्यांच्या हृदयामध्ये प्रविष्ट होणं अवघड वाटत होतं. याचं कारण त्या मनाने त्या मूल या रूपाने आसक्तीपायी जो त्याचा संग केला होता, त्या संगतीची रिफ्लेक्शन त्यांच्या मनामध्ये पडतात. आणि सज्जनो, हा आपल्या प्रत्येकाचा स्वभाव आहे. आपण ज्याच्यावरती अत्यंत आसक्त असतो, ज्याच्यावरती आपण अत्यंतिक प्रेम करतो, त्यानेच आमचं मन हे संपूर्णपणे व्याप्त झालेलं असतं. आणि संतांनी या मनाचा एक्सरे काढला आणि ते म्हणाले की मना, काही हरकत नाही, तू या दृश्य जगातल्या गोष्टींवरती प्रेम करतोस, आसक्त होतोस, पण ह्याने तुझ्या मनाला आनंद मिळतो आहे का? मी जे मगाशी उदाहरण सांगितलं त्या कुटुंबाचं, सज्जनो, यामधून त्यांच्या मनामध्ये अनेक शंका कुशंका होत्या, भय होतं. कसं होईल या गोष्टीची एक भ्रांत होती. यातून माझ्या एकच लक्षात आलं की या प्रपंचामध्ये कुठल्याही गोष्टीला तुम्ही जेव्हा मनाने धरता, जेव्हा त्याचा तुम्ही संग करता, त्यावेळेला या प्रपंचातल्या, या दृश्य जगातल्या गोष्टींचा एकच अनुभव असतो, आणि ते म्हणजे त्याला आपण प्राप्त नाही केलं या अपूर्णतेतून येणारी भ्रांत, यातून येणारं दुःख, त्याचं अहित होण्याची कल्पना. बघा, बऱ्याचदा वस्तुस्थिती ही काही वेगळीच असते, पण मन मात्र जेव्हा त्या गोष्टींचा संग करतं, तेव्हा मन त्या गोष्टीचं भविष्य, भूत, वर्तमान असे वेगवेगळे भयावह चित्र आपल्या समोर उभं करतात. आणि त्या मनाने त्या आसक्तीपायी अशी काही चित्र निर्माण केलेली असतात की ज्याच्यामुळे ते मन हे स्वाभाविकपणे स्वतःच दुःखी होतं, स्वतःच असमाधानामध्ये जातं. त्याला अनेक प्रकारचं त्रास या अपूर्णतेमध्ये मधून जाणवत असतो, सहन करावा लागतो. मग अशी मनाची कुठली एखादी वस्तू, एखादी गोष्ट आहे का की जर ती मनाने घट्ट धरून ठेवली तर ती आसक्ती, ते प्रेम हे मनाला त्रासदायक ठरू शकत नाही. सज्जनो, या विश्वामध्ये जे काही आहे ते सगळं अपूर्ण आहे. त्यामुळं अपूर्णतेतून आम्हाला कधीही समाधानाचा, आनंदाचा अनुभव येऊ शकत नाही. मनाला कोणीतरी असं पूर्ण तत्व जर आपण संग या रूपाने स्वीकारलं तर ते स्वतः पूर्ण असल्यामुळं मनाला ते पूर्ण सुख देऊ शकतात, मनाला ते पूर्ण समाधान देऊ शकतात, मनाला त्या आत्मज्ञानाच्या अवस्थेच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. आणि ते तत्व आहे जीवनामधला सज्जन सद्गुरू. सज्जनो, सद्गुरूला आपण वर्णन करताना कित्येकदा म्हणतो ना की गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु हे साक्षात परब्रह्म आहे असं आपण या श्लोकामध्ये म्हणतो, त्यांची वंदना करताना म्हणतो. पण आपण त्या गुरुला
इतर वस्तूंप्रमाणेच एक वस्तू मानतो. म्हणून समर्थ आम्हाला म्हणतात की मना, अरे तुला साक्षात ते परब्रह्म समोर गुरुरूपाने मिळालंय, काय करतोयस? मना सर्व ही संग सोडून द्यावा. मुलाबाळांचा प्रश्न आहे, पैशा अडक्याचा प्रश्न आहे, कुटुंबाचा प्रश्न आहे, शरीर स्वास्थ्याचा प्रश्न आहे, सगळे प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न हे मना तू घट्ट धरून ठेवलेत आतमध्ये. पण मना, अशा वस्तूंचा संग धरून स्वतःला ग्लानी आणण्यापेक्षा या सगळ्या प्रश्नांना त्या सद्गुरूच्या चरणी सोडून का नाही देत बरं? श्री महाराज म्हणायचे, तुम्ही इतके लांबून माझ्याकडे येता आणि परत रिकाम्या हाताने जाता, हे बघून माझं हृदय कळवळतं. म्हणाले, इथं आल्यासरशी एक तरी करा, तुमची काळजीची गाठोडी माझ्याकडे सोपवा. सज्जनो, सद्गुरूचा संग हा संपूर्ण आनंदमय आहे. पण त्यासाठी समर्थांनी एक अतिशय महत्वाची कंडिशन घातली आहे की मना सर्व ही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा. सर्व ही संग सोडून देण्यासाठी आपण जेव्हा प्रापंचिकांना विचारतो तेव्हा ते म्हणतात, अहो कसा संग सोडणार, हे आहे, ते आहे, ते आहे. सज्जनो, श्री महाराज म्हणायचे की तुम्ही तुमचा प्रपंच माझ्याकडे सोपवा. माझ्याकडे सोपवा म्हणजे काय? माझ्या प्रत्येक प्रश्नाला आपण एकच उत्तर आपल्या हृदयामध्ये अधोरेखित करावं. याचं काय मला माहित नाही, श्री महाराज करतील ते. याचं कसं होणार मला कल्पना नाही. राम करेल ते चांगलंच करेल, उत्तमच करेल. ही भावना हृदयामध्ये दृढ करत जाणं म्हणजे मना सर्व ही संग सोडून द्यावा. बघा, संग आणि साथ याच्यामधला फरक लक्षात घ्या. समर्थांनी साथ सोडायला सांगितली नाही, म्हणजे प्रपंच सोडायला सांगितला नाही, मुलं बाळ सोडायला सांगितली नाहीत, प्रश्न देखील सोडायला सांगितले नाहीत. प्रश्न देखील तिथंच असतील. प्रश्नांचा असलेला संग सोडायचा आहे, आसक्तीचा संग सोडायचा आहे. आणि संग सोडायचा म्हणजे काय करायचा, याला अपवर्ड डेलिगेशन म्हणतात. मी नेहमी गमतीने सरकारी क्लार्कचं उदाहरण देत असतो की त्या क्लार्कना जर आपण खूप सारे प्रश्न विचारले की ह्याचं काय, त्याचं काय, त्याचं काय, तर ते एका टप्प्यावरती आपल्याला उत्तर देतात, बघा आम्हाला काही वास्तव विचारू नका, आम्हाला काही माहित नाही, तुम्हाला विचारायचं असेल तर साहेबांना विचारा. अरे साहेबांना विचारा म्हटल्यानंतर आपण जसे गप्प बसतो ना, तसं मना सर्व ही संग सोडून द्यावा. हा अर्थ जेव्हा आपल्या हृदयामध्ये येतो तेव्हा एक करावं, प्रश्न जेव्हा आपल्या मनाला भेडसावे लागतात ना, सांगावं महाराज बघतील, महाराजांना जे करायचे ते करतील. आपण मात्र हे सगळे संग सोडून आपल्या सद्गुरूचा संग घट्ट धरावा. सद्गुरूला घट्ट धरणं हे नाथांकडून शिकावं. बघा, नाथ भागवतामध्ये नाथांनी सद्गुरूला कसं आपल्या हृदयात घट्ट धरावं याचं वर्णन केलंय. ते सद्गुरूला वर्णन करताना म्हणतात, हे सद्गुरू राया, तुझ्या आसनावर बसशील ते आसन मला कर, तू जे वस्त्र धारण करशील ते वस्त्र मला कर, तू ज्या जलाने स्नान करशील ते जल मला कर, तू ज्याने चूळ भरशील ते पाणी मला कर, तू जे अन्न सेवन करशील ते अन्न मला कर, तू ज्याने लिखाण करशील ती टाक मला कर, तुझ्या अंगावरून जो वायू वाहील तो वायू मला कर, काही कर, पण हे मना मला तुझ्या बरोबर निरंतर ठेव. हे सद्गुरू राया, तुझा संग माझा सुटू देऊ नको. ही नाथांनी निरंतर आपल्या सद्गुरू रायाला प्रार्थना केली. बघा, गुरु साक्षात परब्रह्म आहे. हे आत्मज्ञान म्हणजे चालतं बोलतं सद्गुरूचं रूप आहे. बघा, त्या संताला आपण आपल्या हृदयामध्ये जतन करणं, त्याचा निरंतर संग करणं. मग इथं प्रश्न पडेल, सद्गुरूचा संग कसा करायचा? मी माझ्या अनुभवाला आलेल्या 8 गोष्टी सद्गुरूच्या संघासाठी नेहमी सांगत आलोय. ही अष्टसूत्री पुनश्च एकदा अधोरेखित करतो. गुरुचा संग करायचा आहे. तुम्ही कुठेही असा, जगाच्या भूतलावरती, या पाठीवरती कुठेही असा, अमेरिकेत असा, ऑस्ट्रेलियात असा, नाही तर कुठेही असा, तुमच्या सद्गुरूचा संग करण्यासाठी नेसेसरी नाही की तुम्हाला सतत त्या स्थानामध्ये येऊनच त्याचा संग केला पाहिजे. कारण तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, तो सर्व व्यापक आहे. त्याचा संग करण्यासाठी तुम्ही जिथं असाल तिथून या अष्टसूत्रीचा आपण लाभ घेऊ शकता. पहिली गोष्ट, सद्गुरूचे प्राण ज्यामध्ये सामावले आहेत अशा नामाचा निरंतर संग करा. नामाचा हव्यास करा. श्री महाराज म्हणतात, नामामध्ये मी आहे, त्याच्यावरती खात्री बाळगा, विश्वास बाळगा.
तुम्ही नाम घेताय म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरू तुमच्या जवळ आलेला आहे, हा भरोसा मनाला द्या. त्यामुळे सर्वप्रथम सज्जनाचा संग करण्यासाठी नामाचा संग धरा. दुसरी गोष्ट, त्याच्या रूपाचा संग करा. आपल्या सद्गुरूचं रूप आपल्या अंतर्यामी आठवा, या डोळ्यांनी पहा आणि त्या सद्गुरूचं रूप आपल्या हृदयामध्ये जतन करा. मानस पूजेच्या आधाराने करा. तिसरी गोष्ट, सज्जनाचा संग करण्यासाठी त्याच्या चरित्राची कास धरा. त्याच्या प्रसंगांचा आठव करा. कसे असतील महाराज, कसे राहिले असतील गोंदवल्यात, कसे असतील माझे समर्थ, कसे असतील माझे नाथ, कसे असतील माझे जगद्गुरु. त्यांच्या रूपाचा संग करा. चौथी गोष्ट, तो सज्जन त्याने जे ग्रंथ निर्मिती केलेली आहे त्या ग्रंथ वचनांचा आपण निरंतर संग धरा. समर्थ म्हणतात, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. आत्मा रामदास बोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असतान करावा खेद भक्तजनी. नका खेद मानू, मी इथंच आहे. माझ्या ग्रंथाचा तुम्ही संग करा. तुम्ही ग्रंथ जेव्हा मनापासून वाचाल त्यामध्ये समर्थ तुम्हाला सापडतील, आपले सद्गुरू तुम्हाला सापडतील. पाचवी गोष्ट सज्जनाचा संग धरण्यासाठी आहे ते म्हणजे सद्गुरूचं धाम आठवा. सद्गुरू ज्या धामामध्ये राहिला त्या धामाचं निरंतर स्मरण ठेवा. कसं ठेवायचं? मी नेहमी एक उदाहरण देत असतो की आपल्या घड्याळामध्ये बघावं किती वाजलेत आणि त्यावेळेला आपल्या सद्गुरूच्या समाधीजवळ काय चाललं असेल याचा विचार करा. त्याचं एक वेळापत्रक ठरलेलं असतं. आणि हो, या गोंदवल्याचं किंवा सज्जनगडाचं वैभव काय आहे? घड्याळाचे काटे मागं पुढं होतील, परंतु तिथं चालणारी उपासना मागं पुढं होत नाही. जी गोष्ट त्यावेळेला घडणार ती तिथं घडतच असते. आपण त्याचं स्मरण करावं. सद्गुरू धामाचा संग हे देखील सज्जन संगतीचं एक विलक्षण शास्त्र आहे. सहावी गोष्ट आहे, सद्गुरूंच्या वचनांचा आठव ठेवावा. सद्गुरू वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वचनांच्या आधाराने लोकांशी बोललेत, त्या वचनांचं निरंतर चिंतन करावं. त्या वचनांमध्ये आपल्याला सद्गुरू सापडतात. सातवी गोष्ट आहे, सद्गुरूंनी स्पर्श केलेल्या वस्तूंचं आपण चिंतन करावं. या सद्गुरूंनी स्पर्शित केलेल्या अनेक वस्तू असतात. या वस्तूंचा विचार आपल्या मनामध्ये आणावा. कसा असेल माझ्या महाराजांचा तो फरगोल, कसा असेल महाराजांचा बत्ताशा, कसं असेल महाराजांचं कमंडलू पात्र, कसे श्री महाराज रामाची पूजा करत असतील. अशा एक ना अनेक पद्धतीने आपण सद्गुरूच्या या असलेल्या वचनांचा विचार करावा. आणि शेवट आठवं सूत्र म्हणजे सद्गुरू समाधीमध्ये निरंतर असतात. अशा सद्गुरूच्या समाधीचं आपण चिंतन करावं. कशाही पद्धतीने सज्जनाच्या संगतीचा आपण निरंतर हव्यास धरावा, ध्यास धरावा. आणि ते केलं असता काय होतं? जयाचे निसंगे महादुःख भंगे. अशी संगत म्हणजे प्रत्यक्ष त्या परब्रह्माची संगत आहे. ते परब्रह्मरूपी संगत जो करेल त्याच्या जीवनामध्ये दुःखाचा लवलेश राहणार नाही. त्याचं महादुःख भंगून जाईल. तो आनंद स्वरूपच होईल. कारण तो प्रत्यक्ष त्या गुरुला, त्या आनंद स्वरूपाला आपल्या हृदयामध्ये कवटाळून बसलेला आहे. आणि जनी साधने वीण सन्मार्ग लागे. गुरुचा अशा पद्धतीने संग केला की साधना वेगळी उरतच नाही, होय की नाही? कारण आपण सतत निरंतर त्या मनाला गुरुचरणाशीच ठेवतोय. मग वेगळी साधना काय राहिली? साधना हा स्वभाव झाला पाहिजे. जोपर्यंत उठून 5 माळा वेगळ्या करणं ही साधना वाटते, तोपर्यंत हा द्वैत भावाचा प्रवास चालू द्या. पण जेव्हा मनाला अशा पद्धतीने या गुरुचा संग करण्याची सवय लागते, आणि ही संग करण्याची प्रक्रिया गुरु कृपेनेच होते बरं. म्हणून आपण गुरुला नेहमी एकच प्रार्थना करावी की लागो गुरुराया तुझे ध्यान, तुला आळविता हर पावे देह भान. ही त्याची कृपाच होते. तेव्हा हे मन निरंतर या अष्टसूत्रीमध्ये रमू लागतं. आणि ही अष्टसूत्री एकदा जीवनाचा स्वभाव झाला की जनी साधने वीण सन्मार्ग लागे. इथं वेगळी साधना उरत नाही. तुम्ही थेट आनंदाला जाऊन झोमता. हे समर्थ माऊलीचं सांगणं. सज्जनो, उर्वरित 2 श्लोक आता राहिलेले आहेत. त्याचं चिंतन आपण पुढील 2 सत्रांमध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.